तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. दीपक मच्छिंद्र काळे, राहणार रावतळे कुरुडगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. बर. तुमच्या हातामध्ये हे जे RPS 76 आहे, RPS 76. आणि तुमच्या ह्या आपल्या बाजरीच्या प्लॉटमध्ये आपण उभे होतो आहे का नाही. पण बाजरी बरोबर इथं ऊस पण आहे है का नाही. म्हणजे ऊसाच्या ह्याच्यामध्ये आपण बाजरीची लागवड केलेली आहे ना. आणि RPS 76 आपण तिथं वापरलं. मला सांगा, धन्वंतरीची इथं कोणकोणते प्रोडक्ट वापरले तुम्ही? धन्वंतरीचा RPS दाणेदार 5 किलोची बॅग. 5 किलोची बॅग ती कशासाठी दिली होती? ती ऊसासाठी दिली, है का नाही. ऊसासाठी, हो. म्हणजे ऊसासाठी दिली आणि त्याचा फायदा आपल्याला ह्या बाजरीवर पण झालेला आहे का नाही. आणि RPS 76 ची फवारणी तुम्ही केली. RPS 76 ची फवारणी आम्ही बाजरी खुरपून घेतली. हां. मग त्याच्यानंतर समजा 2-3 फूट झाली असेल त्या टायमाला RPS ची फवारणी दिली आहे. बर. RPS ची फवारणी साधारण बाजरीची 2-2.5 फुटाचं अंतर असेल, हाईट असेल, तेव्हा तुम्ही फवारणी केली. हो. फवारणी RPS ची करताना तुमच्या नजरेमध्ये बाजरी होती का ऊस होता? नाही, ऊसच होता ना. ऊस होता. म्हणजे ऊसासाठी तुम्ही फवारणी केली. ऊसासाठी. पण म्हणलं कामात काम काय होईल, हां. मग बाजरी सुद्धा वाढ. बर बर बर. म्हणजे एका फवारणीत एकाच दाणेदार मध्ये आपलं दोन्ही काम झालं. दोन्ही. बरं, रासायनिक खताचा वापर किती केला इथं? इथं काय 1.5 बॅग टाकली फक्त. 1.5 बॅग. आणि किती एक क्षेत्रफळ? क्षेत्रफळ 25 गुंठे. 25 गुंठे. 25 गुंठ्यामध्ये 1.5 बॅग तुम्ही रासायनिक खत आणि आपली 5 किलोची 5 किलोची RPS 76 ग्रॅन्युअल टाकलं आहे का नाही. बरं, ह्या आता सध्याच्या बाजरीकडं पाहता तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अतिशय सुंदर हे आहे, कणीस आहे आणि भरगच्च असं भरलेलं आहे. बरोबर. दरवर्षी तुम्ही बाजरीचं पीक घेता का? हो, घेतात ना. घेतात. आता ह्या पिकाकडे पाहून तुम्हाला काय वाटतं? या पिकाकडे असं झालंय, दरवर्षी आम्ही पेरणी करीत होतो. हां. पण यंदा म्हणलं कामात काम पाण्यात पाणी म्हणलं ना, 2 पिकं घेऊन पाहू काय होतंय काय. पण आम्ही ही लावल्याच नंतर आता ही एवढी भारी आली का पहिली अशी आली नव्हती. ह्याच्या आधी कधी बाजरीचं पीक असं तुम्हाला दिसलं नाही. आणि तेही कमी खर्चामध्ये. कमी खर्चामध्ये. म्हणजे याला एक फवारणी आणि तेवढं दाणेदार 5 किलोची. आणि त्या एका फवारणीत दाणेदारामध्ये आपले 2 पीक कव्हर झाले. म्हणजे ऊसही कव्हर झाला आणि बाजरी पण कव्हर झाली. बरोबर. म्हणजे हाईट दुसऱ्या बाजरीपेक्षा कमी झाली. याला म्हणजे कमी खर्च आणि कमी पण हाईट आणि चांगलं भरघोस. हे का आता पान आहे, आपण एक कणीस पाहतोय. म्हणजे अतिशय शेंड्यापासून तर बुडापर्यंत फुल भरलेला आहे. फुल भरली. आणि पूर्ण प्लॉट हा सारखा दिसतोय आपल्याला, आहे का नाही. बर. हे साधारण बाजरीचं पीक पाहता तुम्हाला काय वाटतं, किती टक्क्यानं ॲव्हरेज वाढेल? तरी याच 3-4, आता समजा 25 गुंठ्यात पहिले किती निघत होते? लईत लई 6-7 ते गोणे. 6 ते 7 गोण्या. आता किती निघतील असं अपेक्षित आहे? जवळपास 15च्या आसपास. 15च्या म्हणजे जवळपास डबलच धरूया ना आपण, डबल आहे का नाही. आता ठीक आहे, एखादी गोणी कमी जास्त होईल, आहे का नाही. म्हणजे आताच्या परिस्थितीला पाहून आपलं डबलचं ॲव्हरेज हे होत आहे. बर. तरी 2-3 क्विंटलनी तरी वाढणारी. 2-3 क्विंटलनं सहज वाढणार आहे का नाही. आणि कमी खर्चामध्ये. बरोबर बरोबर. लावणी सुद्धा लावणीत बदल आहे ना. लावणीमध्ये बरोबर. कारण ऊसाचं अंतर आपण कव्हर केलेलं आहे ना. 4 फूट मध्ये ऊस आहे. बरोबर बरोबर. त्यात आपण 1.25 फूट लागवड केलेली त्याची. बरोबर आहे. आणि ऊसाच्या ह्याच्यामुळे आपल्याला मध्ये अंतर पण तेवढं ठेवता आलं, ठेवावं लागलं, गरजेचं होतं ते, आहे का नाही. म्हणजे कमी क्षेत्रफळामध्ये जास्तच उत्पन्न. बरं, धन्वंतरीचं हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहेत? आम्ही भरपूर समाधानी. भरपूर समाधानी. बर बर. हे आपले याच्यामुळे म्हणजे आम्हाला उत्पन्न जास्त वाढलं, कारण की त्यात उजूक रासायनिक खताचा विषय नाही काही. बरोबर, रासायनिक खताचा. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्याच्यावर आपण दाणेदार वापरलंय आणि RPS 76 ची फवारणी घेतली. त्याच्यामुळे शुद्ध ऑर्गॅनिक पद्धतीनं हा बाजरीचं पीक आपण घेतोय. आणि खायला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं, म्हणजे घरच्या लोकांनाही शुद्ध खायला मिळणार आहे आपल्याला. बरोबर आहे का. आपल्याला कुटुंबाला आहार चांगला मिळणार आहे. बर. हे आपले चिरंजीव आज तुमच्या बरोबर आहे. हा गौरव. आणि हा तुझं नाव काय बेटा? सौरभ. व्हेरी गुड. आणि आज शाळेला सुट्टी म्हणून तुम्ही पण आलात. बर. कसं काय वाटतंय बाजरीचं पीक? भारी वाटतं. व्हेरी गुड. बढिया बढिया. ओके, धन्यवाद.